ज्ञानेश्वरी सारखा श्रीमंत ग्रंथ एवढा श्रीमंत आहे, एवढा श्रीमंत आहे, एवढा श्रीमंत आहे. रोज माझ्या ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीच्या 100 ओव्या जरी वाचल्या तर ज्ञानोबा कृपा करतात. यात काय नवल, विटीवरचा मालक तुमच्या आमच्यावरती कृपा करतो. कृपा करी हरी दयावरी भक्त ती ज्ञानेश्वरी भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी. आणि म्हणून जो पुरावा भाऊंनी मांडला तो सुद्धा पुरावा अतिशय महत्वाचा आहे. वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पहावी पंढरी. पण पंढरीच्या पांडुरंगाने आपल्यावरती कृपा करावी याकरता वाचावी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथाच्या माध्यमातून तुमच्या आमच्यावरती ज्ञानोबाने प्रेम केलं. ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ एवढा श्रीमंत आहे, एवढा श्रीमंत आहे, रोज 100 ओव्या वाचल्या पाहिजे. काही काही लोक म्हणतील बाबा आम्हाला वाचावं वाटतो, आवड आहे आम्हाला वाचण्याची, आम्हाला ज्ञानेश्वरीचं पारायण करावंसं वाटतं. पण खरं सांगू का बाबा, आमच्या आई वडिलांनी खऱ्या अर्थानं आम्हाला शिकवलं नाही हो, आम्ही अडाणी आहे. पण मंडळी जे अडाणी असतील त्यांना वाचता येत नाही ना, त्यांनी फक्त माझ्या ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी समोर घ्यायची, एक एक पान उठायचं आणि एका ओळीवरती बोट फिरत असताना माऊली 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 म्हणत जरी पारायण केलं तरी ज्ञानोबा कृपा करतात आपल्यावरती. तरी ज्ञानोबा पटून गेलं तुम्हाला तसं बोलणार नाही. गेलात कधी आनंदी तीर्थक्षेत्रावरती तर ज्या झाडाची मुळी माझ्या ज्ञानोबांच्या कंठाला लागली होती ते झाड म्हणजे आजाम वृक्षाचं झाड, त्या आजाम वृक्षाच्या झाडाखाली जन्मताच आंधळी महात्मे बसलेले पाहायला मिळतात आपल्याला. हे साक्षीदार सगळे सांगतील तुम्हाला. जन्मताच आंधळी महात्मे, जन्मताच दृष्टी नाही, आणि जन्मताच दृष्टी नाही म्हटल्यानंतर अक्षरांची ओळख नाही शकतो, काहीच संबंध नाही. जन्मताच दृष्टी नाही सर. पण ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीबद्दल नितांत श्रद्धा, नितांत निष्ठा मनामध्ये. रोज सकाळी सकाळी उठावं, ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी हातामध्ये घ्यावी आणि आजाम वृक्षाच्या खाली जाऊन बसावं. पान नंबर किती आहे, ओळी क्रमांक किती आहे आणि अध्याय नंबर किती आहे काही समजत नव्हतं. फक्त एक एक पान उलटावं आणि माऊली माऊली म्हणत बोट फिरवण्याचं काम करावं. नवल वाटेल मंडळी तुम्हाला, जन्मताच आंधळे असणाऱ्या महात्मेच्या संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे. एवढी मोठी श्रीमंती ज्ञानेश्वरी साठी. जर आनंदी तीर्थक्षेत्रावरती जर गेले, जर गर्दीमुळे ज्ञानोबाचं दर्शन झालं नाही तर त्या महात्म्याचं दर्शन करा. ज्ञानोबाचं दर्शन केलं तर फळ आपल्या पदरात पडतं. विठ्ठल विठ्ठल. आणि ऐका, आज जागतिक महिला दिवस आहे, बरोबर आहे की नाही? माता मौल्यांकरता एक महत्वाचा उपदेश. ज्ञानोबांची ज्ञानेश्वरीमध्ये किती मोठी श्रीमंती पटवून देईल तुम्हाला. आपल्या कुटुंबामध्ये आपल्या घरामध्ये जर कोणी जर गरोदर असेल तर एवढा मुद्दा जाता जाता घरी घेऊन जा. आनंदी तीर्थक्षेत्रावरती आम्ही राहत असताना ज्या महाराजांकडे राहायचो ते महाराज म्हणजे शांताराम महाराज गांगुर्डे. महाराजांच्या शेजारी बीड जिल्ह्यातलं एक जोडपं आलेलं होतं. ऐका बारकाबारकडे सत्य घडलेली घटना आहे. त्या माता माऊलीची आणि तुमच्या आता सुद्धा भेट घालून देईल, तसं बोलणार नाही. ऐका, बीड जिल्ह्यातलं एक जोडपं उदरनिर्वाह भागावा आणि चाकण एमआयडीसी मध्ये काहीतरी काम मिळेल या दृष्टिकोनातून आनंदी तीर्थक्षेत्रावरती येऊन पोहोचलेलं होतं. त्या माणसाला चाकण एमआयडीसी मध्ये काम लागलं आणि काम लागल्यानंतर ती माता माऊली घरी एकटीच राहायची. आमच्या महाराजांच्या पत्नीची आणि त्या माता माऊलीची भेट झाली, ओळख झाली. आणि त्या माता माऊलीला आमच्या महाराजांच्या पत्नीने सांगितलं, तसंही तुम्ही दिवसभर एकटंच बसलेले असतात, एक काम करा, संस्थान म्हणून ज्ञानेश्वरी घेऊन या आणि रोज ज्ञानेश्वरीच्या 100 ओव्या वाचा. त्या माता माऊलीने रोज ज्ञानेश्वरीच्या 100 ओव्या वाचता वाचता तिला एवढा छंद लागला, एवढा छंद लागला, एवढा छंद लागला. कालांतराने त्या माता माऊलीला दिवस राहिले, गरोदर राहिले. गरोदर राहिल्यानंतर तिच्या मनाला ध्यास असा वाटला, आणि गरोदर अवस्थेमध्ये जर ज्ञानेश्वरीचे पारायण जर केले तर ज्ञानोबा खूप मोठा प्रसाद आपल्या पदरामध्ये टाकतील. आणि म्हणून 9 महिने 9 दिवसामध्ये 108 ज्ञानेश्वरीचे पारायण करायचे असा ध्यास तिने मनाला लावला. आणि 9 महिने 9 दिवसामध्ये 108 ज्ञानेश्वरीचे पारायण करणं सुद्धा एवढी सोपी गोष्ट नाही. 9,033 ओव्या माता माऊली ज्ञानेश्वरीच्या दिवसाला 3,011 ओव्या वाचाव्या लागतात. त्यावेळेला 3 दिवसाला एक पारायण होतं. असं करत 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 त्या माता माऊलीने 9 महिने 9 दिवसामध्ये 108 ज्ञानेश्वरीचे पारायण केले. पण जन्माला आलेलं जे बाळ आहे ते फक्त आता 4थी ते 5वीला आहे. संपूर्ण ज्ञानेश्वरी त्याची पाठ आहे, संपूर्ण ज्ञानेश्वरी. पाठीमागे विदेशामध्ये त्याचा सन्मान झाला आणि संबंध वारकरी संप्रदायाचं श्रद्धास्थान शांतीब्रह्म पुरेकर बाबांनी सुद्धा त्याचा सन्मान केला. पाठीवरती शब्दाची थाप टाकली. त्या बाळाचं नाव सोहम नाव आहे. फक्त 4थी ते 5वीला आहे. एवढी मोठी कृपा ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भगवान परमात्मा आपल्यावरती करतो. विठ्ठल.